हाय फ्रेंड्स. आज आपण परीक्षा दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण बघणार आहे, ज्याचं नाव आहे संधी. बरं का, या प्रकरणाला तुम्ही चांगल्या प्रकारे जर ॲनालिसिस केलं असेल, तर एम-पी-एस-सी असो किंवा इतर कोणत्याही परीक्षा असो, यावर नेहमी प्रश्न आलेला आहे. कारण हे प्रकरण परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. साधारणतः 90% परीक्षांमध्ये यावर नेहमी प्रश्न असतोच. म्हणून हे प्रकरण परीक्षा दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण संधीबद्दल जे आहे ते सर्व इंट्रोडक्शन बघणार आहे. संधी म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचे संधीचे प्रकार किती पडतात, संस्कृत भाषेमध्ये संधीचे प्रकार किती पडतात, त्यानंतर मराठी भाषेमध्ये संधीचे प्रकार किती पडतात, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक आदेशी संकल्पना सुद्धा समजून घ्यायची आहे आणि या संधीचे जे प्रकार पडतात त्या तीनही प्रकाराबद्दलची आपल्याला माहिती बघून घ्यायची आहे, व्याख्या आणि त्यांचे स्वरूप कशा स्वरूपात आहे. एवढी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर हे जे पहिलं व्हिडिओ जो राहणार आहे आपला संधीबद्दलचा, तो पूर्णपणे इंट्रोडक्शन बेस्ड राहणार आहे. पण त्यामध्ये आपण इंट्रोडक्शनमध्ये अशाच गोष्टी घेणार आहेत ज्या आतापर्यंत परीक्षेमध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया संधीला. बघा, संधी म्हणजे काय? तर संधीचा पहिले शब्दशः अर्थ तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, खूपदा परीक्षेमध्ये आलेला आहे. संधीचा शब्दशः अर्थ होतो साधणे किंवा जोडणे. काय होणार? साधणे किंवा जोडणे. ठीक आहे. तर संधीची व्याख्या काय? संधीची व्याख्या लक्षात घ्या काय, तर दोन पदे जोडून त्यापासून नवीन एक तिसरं पद तयार करणे, याला काय म्हणतात? यालाच संधी असे म्हणतात. यावरून लक्षात येते की संधीमध्ये नेहमी किती पदे असतात? 2 पदे असतात. आणि संधीवरचे प्रश्न सुद्धा 2 प्रकारचे असतात. लक्षात घ्या. जर तुम्हाला 2 पदे दिली असतील, तर त्यापासून एक नवीन तिसरं पद तयार करायला सांगतील. आणि जर जोडलेलं पद दिलं असेल, तर त्याचा काय करायला सांगतील? तुम्हाला विग्रह करायला सांगतील. मग संधीची म्हणूनच यावरून व्याख्या आहे, की संधी म्हणजे काय? 2 पदे जोडून त्यापासून नवीन एक तिसरं पद तयार करण्यालाच काय म्हणतात? संधी असं म्हणतात. ठीक आहे. पद म्हणजे काय होते? शब्द. पद म्हणजे काय होते? शब्द. उदाहरणार्थ इथे लक्षात घ्या. यामध्ये बघा एक आपण उदाहरण दिलेलं आहे, देव अधिक आलं. यामध्ये हा एक पहिला शब्द आहे आणि हा एक दुसरा शब्द. याला आपण पद सुद्धा म्हणणार. ठीक आहे. आणि ह्या दोन्ही पदांना आपण जोडून आता काय शब्द तयार करणार? शब्द तयार करणार, देव आलंय. मग यामध्ये लक्षात घ्या, की पहिले किती पद होते? 2 पद होते. आणि आता 2 पदापासून किती शब्द बनला? एकच शब्द बनला. आणि हा जो देवालय एक शब्द बनला, यालाच काय म्हणतात? संधी असे म्हणतात. म्हणून आपण संधीची व्याख्या केली, 2 पदे जोडून त्यापासून नवीन एक तिसरं पद तयार करणे, यालाच काय म्हटलं आपण? संधी असं म्हटलं. ठीक आहे. तर आणखी पुढे लक्षात घ्या, की आणखी एक आता संधीमध्ये एक संकल्पना आहे, ती म्हणजे आदेश. कारण आपण जेव्हा 2 पदे जोडतो, त्यावेळेस 2 पदे जोडत असताना कोणता तरी वर्ण एखादा वर्ण लोप पावतो आणि त्याच्या ठिकाणी दुसराच वर्ण येतो. म्हणून संधीमध्ये लक्षात घ्या, की आदेश म्हणजे काय? ते एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येणे, यालाच संधीमध्ये काय म्हणतात? आदेश असे म्हणतात. उदाहरणासाठी लक्षात घ्या, आपण कोणती संकल्पना बघत आहे? आदेश ही संकल्पना बघत आहे. ठीक आहे. आदेश केल्याशिवाय संधी होत नाही. लक्षात घ्या, जेव्हा 2 पदे जोडता तुम्ही, तेव्हा जोडल्यानंतर त्या पदामधला एखादा शब्द जो आहे, एखादा वर्ण जो आहे तो निघून जातो, त्याच्या ठिकाणी तिसराच वर्ण येतो. ठीक आहे. उदाहरणार्थ लक्षात घ्या यामध्ये काय. एक उदाहरण दिलं आपण बघा, विपद अधिक काल. यामध्ये बघा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जो आहे तो द आहे. आता या शब्दाला जेव्हा आपण दोघांना जोडून एक तिसरं पद तयार करणार, तेव्हा या द च्या ठिकाणी काय येते? त येते. आता त कसा येतो जो ना, तर तो मी तुम्हाला व्यंजन संधीमध्ये गेल्यानंतर डिटेलमध्ये समजून सांगतो. पण इथे लक्षात घ्या, की मला काय म्हणायचं आहे. मला हे म्हणायचं आहे, की इथं विपद हा शब्द होता. यामधला पहिल्या पदात शेवटचा वर्ण कोणता होता? द होता. आता हा द निघून जाणार, इथे काय येणार? त येणार. आणि त जोडल्यानंतरच शब्द बनेल विपत्काल. काय बनेल? विपत्काल. मग एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येईल, यालाच संधीमध्ये काय म्हणतात? आदेश असे म्हणतात. ठीक आहे. मग ही सुद्धा एक लक्षात तुम्हाला व्याख्या ठेवायची. एक म्हणजे काय? संधीचा शब्दशः अर्थ, संधीची व्याख्या आणि त्यानंतर एक आदेश. आता एक आणखी गोष्ट लक्षात घ्या, की संधीमध्ये आपल्याला काम कोणाचं असते? संधीमध्ये आपण 2 पदे जोडतो, एवढं तुम्हाला माहित आहे. पण ते 2 पदे जोडत असताना आपल्याला मुळात नेमकं काम कोणाचं असते? तर पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाचं आणि दुसऱ्या पदाच्या पहिल्या वर्णाचं. कारण कोणतंही पद जे आहे ते याच ठिकाणी जुळते. म्हणजे आपल्याला संपूर्ण शब्दाचं किंवा पदाचं काम नसते. तर आपल्याला काम कोणाचं असते? पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाचं आणि दुसऱ्या पदाच्या पहिल्या वर्णाचं. कारण कोणताही शब्द जो आहे तो याच ठिकाणी जोडला जातो. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, की संधीचे प्रकार किती? आता वळूया आपण प्रकाराकडे. तर संधीचे मुख्य प्रकार आहेत 3. बघा, परीक्षेमध्ये कधीही जर कधी प्रश्न आला, तर तुम्हाला काय टिक करायचं आहे? 3च उत्तर टिक करायचं आहे. संधीचे प्रकार किती टिक करायचा आहे? 3 टिक करायचा आहे. आता यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्वर संधी. दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. हे झालं ओव्हरऑल संधीबद्दल. म्हणून परीक्षेमध्ये जर कधी प्रश्न आला, का संधीचे प्रकार एकूण किती होते? किती टिक करायचं? 3. मग आता त्याच्या पलीकडे जाऊन एक आपल्याला प्रकार येतो मग संस्कृत भाषेचा. ठीक आहे. एक संस्कृतमध्ये संधीचे प्रकार किती आणि दुसरा आहे मराठीमध्ये संधीचे प्रकार किती. ठीक आहे. हा सुद्धा एक भाग आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, की आपल्याला 2 भाषेच्या संधी आहेत. पण खास करून आपल्याला जे पूर्णपणे वेटेज जे आहे ते संस्कृत भाषा संधीला. कोणाच्या भाषेत आहे? संस्कृत भाषेच्या संधीला जास्तीत जास्त वेटेज आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये. म्हणजे जास्तीत जास्त जे आहे ते उदाहरणं जे आहे किंवा प्रश्न जे आहे ते संस्कृत भाषेच्या संधीवर येणार. पण मराठी भाषेची सुद्धा संधी आहे. मग परीक्षेमध्ये प्रश्न असा येऊ शकतो, की संस्कृतमध्ये संधीचे प्रकार किती? किंवा प्रश्न असा येऊ शकतो, की मराठी भाषेमध्ये संधीचे प्रकार किती? यामध्ये लक्षात घ्या, संस्कृतमध्ये संधीचे प्रकार जे आहेत ते किती आहेत? 3 आहे. आणि मराठीमध्ये संधीचे प्रकार आहेत 2. किती आहेत? 2.
तर संस्कृतचे संधीचे प्रकार म्हणजेच संधीचे प्रकार. आपण जेव्हा आता म्हटलं की संधीचे एकूण प्रकार किती आहेत? 3. तर तेच 3 प्रकार म्हणजे संस्कृत भाषा संधीचे प्रकार. कारण मी आता एक स्टेटमेंट केलं की आपल्याला अभ्यासाला खास करून जे वेटेज आहे, म्हणजे अभ्यासक्रमामध्ये संधीचे प्रकरण आहे, त्या संधीमध्ये वेटेज कोणत्या प्रकारच्या संधीला आहे? संस्कृत भाषा संधीला जास्त प्रमाणात वेटेज दिल्या गेलेला आहे. ठीक आहे. म्हणून लक्षात घ्या की संस्कृत भाषा संधीचे प्रकार किती पडतात? 3. आणि हे 3 प्रकार हेच आहेत. पहिला प्रकार राहणार स्वर संधी, दुसरा प्रकार राहणार विसर्ग संधी, व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार राहणार विसर्ग संधी. आणि आता एक प्रकार उरतो तो म्हणजे मराठी भाषा संधीचा. ठीक आहे. तर मराठी भाषा संधीचे प्रकार पडतात 2. एक त्यामध्ये प्रकार येतो तो म्हणजे पूर्वरूप संधी आणि दुसरा येतो त्यामध्ये पररूप संधी. काय येतो? पररूप संधी. आता हे काय ते डिटेलमध्ये आपण एक एक प्रकार जेव्हा घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगत असेल. ठीक आहे. पण ओव्हरऑल तुम्हाला या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहे. म्हणून इथे 3 गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला की संधीचे प्रकार किती, तर उत्तर नेहमी 3च टिक करायचं. जर असा प्रश्न विचारला की मराठीमध्ये संधीचे प्रकार किती, तर तेव्हाच किती टिक करायचं? 2 टिक करायचं. अन्यथा 2 टिक करायचं नाही. उत्तर नेहमी किती टिक करायचं? 3 टिक करायचं. कारण पुन्हा एकदा स्टेटमेंट रिपीट करतो की आपल्याला जे संधी हे जे प्रकरण आहे ते पूर्णपणे अवलंबून आहे संस्कृत भाषा संधीवर. म्हणजे खास करून आपल्याला कोणत्या प्रकारची संधी विचारली जाते? तर संस्कृत भाषेचीच संधी विचारल्या जाते. मला हे इथे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे ना. म्हणून संस्कृतमध्ये संधीचे प्रकार 3 आणि तसेही संधीचे प्रकार 3 आणि मराठीमध्ये संधीचे प्रकार किती राहणार? 2. तर चला आता एक एक प्रकाराचं आपण इंट्रोडक्शन करूया. ठीक आहे. तर 3 प्रकार आहेत. यामध्ये पहिला प्रकार राहणार स्वर संधी, दुसरा प्रकार राहणार व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार राहणार विसर्ग संधी. पहिला प्रकार बघा तो म्हणजे कोणता? स्वर संधी. स्वर संधी म्हणजे काय? लक्षात घ्या. मी तुम्हाला काय म्हटलं? आपल्याला संधीमध्ये नेहमी काम कोणाचं राहणार? पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाचं आणि दुसऱ्या पदाच्या पहिल्या वर्णाचं. या 3ही प्रकाराची व्याख्या परीक्षेमध्ये आलेली आहे. लक्षात घ्या. म्हणून संधीची व्याख्या लक्षात ठेवायची, स्वर संधीची सुद्धा, व्यंजन संधी सुद्धा आणि विसर्ग संधीची सुद्धा. या सर्वांची व्याख्या तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया पहिल्या प्रकाराला, तो म्हणजे स्वर संधीला. स्वर संधी म्हणजे काय? जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सुद्धा स्वरच असेल तर त्याला काय म्हणणार आपण? स्वर संधी. व्याख्या लक्षात ठेवा. व्याख्या परीक्षेमध्ये येणार आणि हीच व्याख्या तुम्हाला पाठ ठेवायची आहे. स्वर संधी म्हणजे काय? जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सुद्धा स्वरच असेल तर त्याला काय म्हणणार आपण? स्वर संधी असे म्हणणार. म्हणजे स्वर संधीचं स्वरूप काय राहणार? तर स्वर संधीचं स्वरूप राहणार स्वर प्लस स्वर. म्हणजे हा झाला पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि हा झाला दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण. म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण सुद्धा स्वरच राहणार आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सुद्धा स्वरच राहणार. उदाहरणार्थ बघा, उदाहरणासाठी इथं आपण दिलंच आहे. बघा पहिलं शब्द एक शब्द म्हणजे उदाहरण आहे देव अधिक आलय. देव अधिक आलय मध्ये पहिलं पद आहे देव, दुसरं पद आहे आलय. यामध्ये बघा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय? तो व नाही आहे, तो झाला अक्षर. त्यामध्ये लक्षात घ्या की स्वर आहे एक, तो म्हणजे कोणता? अ. कारण आपण हलंत करून लिहिलेला नाही, तो पूर्ण आहे. म्हणजे उच्चाराने पूर्ण आहे म्हणजे तो स्वरयुक्त आहे. लक्षात घ्या. स्वरयुक्त म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अक्षर म्हणतो. मग यामध्ये लक्षात घ्या की देचं आपल्याला काम नाही आहे. व ला जर कधी आपण विग्रह केला तर उरणार काय? अ. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे आ आणि शेवटी उरलेला आहे लय. ठीक आहे. मग यामध्ये बघा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आलेला आहे अ आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आलेला आहे आ. दोन्ही काय झाले? स्वर झाले. आणि जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्वरच येत असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सुद्धा स्वरच येत असेल त्याला काय म्हणणार आपण? स्वर संधी असे म्हणणार. मग हे स्वरूप तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की स्वर संधी स्वरूप काय राहणार? स्वर प्लस स्वर. मग या आधारे तुम्हाला लक्षात घ्या की ह्या 3ही प्रकाराचं आपण इंट्रोडक्शन का करणार आहे किंवा 3ही प्रकाराचे आपण स्वरूप का लक्षात ठेवणार आहे? कारण तुम्हाला परीक्षेमध्ये जे उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण तुम्हाला ऍटलिस्ट या 3 पैकी कोणत्या प्रकारामध्ये एवढं जरी आयडेंटिफाय करता आलं तर उत्तर बरोबर येण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. म्हणून लक्षात घ्या की स्वर संधी कशाला म्हणणार आपण? जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्वरच असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सुद्धा स्वरच असेल तर त्याला काय म्हणणार आपण? स्वर संधी. म्हणजे स्वरूप राहणार स्वर प्लस स्वर. मग वाक्य काय राहणार? आपण उदाहरण काय घेतलं? देव अधिक आलय. देव अधिक आलय मध्ये पहिल्या पदात शेवटचा वर्ण अ होता आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आ होता. दोन्ही काय होते? स्वरच होते. तर अशा स्वरूपात कोणतेही उदाहरण राहणार स्वर संधीचं जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सुद्धा स्वरच असेल तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला स्वर संधीबद्दल. ठीक आहे. तर आता पुढे जाऊ आपण व्यंजन संधीकडे. बघा व्यंजन संधी कशाला म्हणणार? व्यंजन संधीच्या नावातच आहे व्यंजन संधी. लक्षात घ्या या तीनही प्रकारामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तोच राहणार जे संधीचं नाव आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण बदलू शकतो. ठीक आहे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तोच राहणार जे संधीचं नाव आहे. जसं उदाहरणार्थ बघा स्वर संधीमध्ये बघा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्वर. व्यंजन संधीमध्ये बघा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन आणि विसर्ग संधीमध्ये बघा पहिल्या पदात शेवटी विसर्ग. ठीक आहे. तर म्हणून जे 3 प्रकार आपण बघत आहे या 3ही प्रकारामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तोच वर्ण राहणार जे त्या प्रकाराचं नाव आहे. ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. आता पुढे जाऊ व्यंजन संधीबद्दल. व्यंजन संधी म्हणजे काय?
जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला म्हणायचं आहे आपल्याला व्यंजन संधी. ठीक आहे, पुन्हा सांगतोय बघा, व्याख्या काय राहणार. जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला म्हणणार आपण व्यंजन संधी. म्हणजे व्यंजन संधीचं स्वरूप राहणार व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन. मग आता व्यंजन कसा ओळखायचा. जर एखादा वर्ण हलंत करून लिहिलेला आहे तो कन्फर्म व्यंजन आहे. जर एखादा वर्ण हलंत करून किंवा लंगडा करून किंवा मोडून लिहिलेला आहे तर तो काय राहणार, व्यंजन राहणार. ठीक आहे, मग व्यंजनचे स्वरूप काय, व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन, त्याला म्हणणार आपण व्यंजन संधी. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन राहणारच, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण एक तर स्वर येऊ शकतो किंवा व्यंजन येऊ शकते. ठीक आहे, तर उदाहरणासाठी आपण इथे आलेलो आहोत. बघा पहिलं उदाहरण बघा, काय लिहिलं आपण, स त अधिक आचार. यामध्ये बघा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त आहे, कारण तो हलंत करून लिहिलेला आहे, तो उच्चाराने पूर्ण नाही, अपूर्ण आहे, म्हणून तो फक्त व्यंजन आहे. जर तो हलंत करून लिहिला नसता तर तो काय बनला असता, अक्षर बनला असता. मग त्यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता राहिला असता, अ हा स्वर राहिला असता. ठीक आहे, म्हणून इथे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय, त आहे, म्हणजेच काय व्यंजन आहे. आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण बघा आ आहे, म्हणजे काय, स्वर आहे. म्हणजे स्वरूप काय झालेलं आहे, व्यंजन प्लस स्वर झालेला आहे. पहिल्या प्रकारात स्वरूप काय झालं, व्यंजन प्लस स्वर. म्हणून दिलेलं उदाहरण कोणत्या प्रकाराचं आहे, व्यंजन संधीचं आहे, ते स्वर संधीचं नाही. ठीक आहे, मान्य एवढं. म्हणून हे पहिलं उदाहरण सुद्धा बघा व्यंजन प्लस स्वर, कारण आपल्याला व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन दोनपैकी काही चालेल. मग पहिलं उदाहरण सुद्धा व्यंजन संधीचं आहे. दुसरं उदाहरण बघा आणखी इथे काय लिहिलं आपण, विपद अधिक काल. यामध्ये बघा विपद मध्ये पहिल्या पदात शेवटचा वर्ण द आहे, कारण तो सुद्धा काय करून लिहिला, हलंत करून लिहिलेला आहे, म्हणजेच तो काय व्यंजन आहे. आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण बघा काय, क आहे. क म्हणजे सुद्धा काय व्यंजन आहे, मान्य ना. यामध्ये क प्लस आ आहे, म्हणजे पहिल्या पदात शेवट दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय, क आहे. म्हणजे स्वरूप काय झालं, म्हणजे स्वरूप झालं व्यंजन प्लस व्यंजन. काय झालंय, व्यंजन प्लस व्यंजन. ठीक आहे, मग जर व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन प्लस व्यंजन असं कोणत्याही प्रकारचं स्वरूप येणे म्हणजे कोणता प्रकार आहे, व्यंजन संधीचा प्रकार आहे. कारण आपण व्यंजन संधीची व्याख्याच काय केलेली आहे, जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला म्हटलं आपण व्यंजन संधी. ठीक आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं की अशा स्वरूपात राहणार व्यंजन संधीचं स्वरूप. म्हणजे तुम्हाला उदाहरण आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की ते व्यंजन संधीचं आहे की स्वर संधीचं आहे की विसर्ग संधीचं आहे. याच्यासाठी आपण या तीनही प्रकाराचं इंट्रोडक्शन घेत आहे की त्यांचं स्वरूप कसं राहणार आहे आणि उदाहरणं कशी आयडेंटिफाय करायची. ठीक आहे, तर तिसऱ्या प्रकाराकडे जाऊ. तिसरा प्रकार आपला तो म्हणजे विसर्ग संधीचा. कुठला आहे, विसर्ग संधीचा. बघा लक्षात घ्या, विसर्ग संधी म्हणजे काय, जर पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग आला असेल आणि विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन आलं असेल तर त्याला म्हणणार आपण विसर्ग संधी. काय म्हणत आहे बघा लक्षात घ्या, जर पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग आला असेल आणि विसर्गाच्या पुढे काय आलं असेल, स्वर किंवा व्यंजन आलं असेल तर त्याला काय म्हणायचं आपल्याला, विसर्ग संधी. म्हणजेच विसर्ग संधीचं स्वरूप काय राहणार, विसर्ग प्लस स्वर किंवा व्यंजन. म्हणजे पहिल्या पदाचा शेवटी काय राहणार, विसर्ग राहणार आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय राहणार, स्वर किंवा व्यंजन राहणार. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तो व्याख्या ही लक्षात ठेवायचीच, म्हणजे तुम्हाला व्याख्या लक्षात ठेवायची आहे, कारण तीनही प्रकाराची व्याख्या एमपीसीने विचारलेली आहे. बघा विसर्ग संधी हे खूप अपवादात्मक संधी आहे. याच्यामध्ये नियमानुसार जे आपण व्याख्या बोललो अशा स्वरूपात प्रत्येक उदाहरण राहील असं नाही आहे, पण मात्र व्याख्या हीच आहे. म्हणून ही व्याख्या पाठ ठेवायची. काय म्हणणार व्याख्या, जर पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग आला असेल आणि त्या विसर्गाच्या पुढे जर स्वर किंवा व्यंजन आलं असेल तर त्याला म्हणणार आपण विसर्ग संधी. म्हणजे स्वरूप काय राहणार, विसर्ग प्लस स्वर किंवा व्यंजन. उदाहरणामध्ये बघा, पहिला विसर्ग तुम्हाला माहिती आहे, दोन टिंब म्हणजे विसर्ग, एवढं मान्य आहे ना. ठीक आहे, हा, तर विसर्गाबद्दलची डिटेल माहिती आपण वर्णमालेमध्ये बघणार आहे. ठीक आहे, हा, तर लक्षात घ्या, विसर्ग यामध्ये बघा पहिल्या पदात पहिलं पद आहे नी आणि दुसरं पद आहे त्यामध्ये अंतर. ठीक आहे, हा झालं पहिलं पद, झालं दुसरं पद. यामध्ये बघा पहिल्या पदाचा शेवटी काय आलेला, विसर्ग आलेला आहे, मान्य. पहिल्या पदात शेवटी काय आला, विसर्ग आलाय. विसर्गाच्या पुढे बघा अ हा स्वर आहे. ठीक आहे, केलेला आहे, तो स्वराती केलेला आहे, पण स्वरूपात समजून घ्या, एकंदरीत त्याला स्वर थोड्या वेळासाठी म्हणा. ठीक आहे, म्हणजे विसर्गाच्या पुढे काय आलेला आहे, स्वर आलेला आहे. आणि जर विसर्गाच्या पुढे जर कधी स्वर येत असेल तरी काय झालंय, विसर्ग संधी झाले. एवढं मान्य आहे. आणि दुसरं उदाहरण बघा, यामध्ये बघा दुसरं उदाहरण आहे यश अधिक धन. यामध्ये पहिलं पद आहे यश प्लस विसर्ग आहे, त्याच्यासोबत विसर्ग आहे, दुसरं पद आहे धन. यामध्ये बघा पहिल्या पदात शेवटी काय आले, विसर्ग आले आणि आता विसर्गाच्या पुढे बघा काय आलेला आहे, ध आलेला आहे. म्हणजे विसर्ग प्लस काय झालं, व्यंजन झालं. विसर्ग प्लस काय झालं, व्यंजन झालं. म्हणजे विसर्ग प्लस स्वर असणे किंवा विसर्ग प्लस व्यंजन असणे म्हणजे कोणती संधी आहे, विसर्ग संधी आहे. म्हणून नी अधिक अंतर हे उदाहरण सुद्धा आणि यश अधिक धन हे उदाहरण सुद्धा कशाचं आहे, विसर्ग संधीचं आहे. म्हणून एवढी गोष्ट लक्षात ठेवा की या तीनही प्रकार जे आहेत ते एकमेकापासून पूर्णपणे भिन्न आहे. तुम्हाला ते प्रकार आयडेंटिफाय करता आले पाहिजे या तीनही प्रकाराच्या स्वरूपानुसार आणि व्याख्येनुसार. ठीक आहे, आता एक गोष्ट पुन्हा बोलतो बघा, विसर्ग संधीमध्ये आपण काय म्हटलंय की पहिल्या पदात शेवटी विसर्ग येणे आणि विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन येणे. परंतु प्रत्येकच वेळेस विसर्ग संधीमध्ये असं होईल अशी याची काहीही गॅरंटी नाही. पण व्याख्या मात्र तीच आहे, पहिल्या पदात शेवटी विसर्ग येणे. बऱ्याच वेळा काय होते की विसर्ग संधीमध्ये दोन सिच्युएशन्स आहे.
जर पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग आला असेल तर तो जोडताना निघून जातो आणि जर जर जोड जर जोडीमध्ये विसर्ग आला जोडीमध्ये जर कधी विसर्ग आला नसेल तर विग्रहामध्ये विसर्ग असतो. लक्षात घ्या सिच्युएशन काय आहे. म्हणजे जर पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग आला असेल तर तो जोडताना निघून जातो आणि जर पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग नसेल आणि दिलेलं उदाहरण जर कधी विसर्ग संधीचं असेल तर तो जोडताना काय करतो, विसर्ग येतो. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ एक शब्द आहे तो म्हणजे चतुर अधिक सूत्री. हे एक उदाहरण आहे. मान्य आहे? चतुर अधिक सूत्री. यामध्ये बघा पहिल्या पदात शेवटी र आलेला आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय स आलेला आहे. म्हणजे व्यंजन प्लस काय झालेलं आहे, व्यंजन प्लस व्यंजन झालेलं आहे. मग व्यंजन प्लस व्यंजन तर व्यंजन संधीचं उदाहरण आहे. परंतु दिलेलं उदाहरण जे आहे ते विसर्ग संधीचं आहे. कारण मी काय म्हटलेलं आहे, विसर्ग संधीमध्ये जरी पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग असला परंतु प्रत्येकच वेळेस पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग राहील याची काही गॅरंटी नाही. जर असला तर तो काढावा लागेल आणि नसेल तर तो टाकावा लागेल. मग यामध्ये बघा या दोन उदाहरणामध्ये विसर्ग होता तर या दोन्ही उदाहरणामध्ये जेव्हा आपण जोडतो हे बनते निरंतर, विसर्ग निघून जाते आणि हे बनते यशोधन, विसर्ग निघून जाते. मग असला तर तो काय म्हटलं मी तुम्हाला काढून टाकावा लागतो आणि नसेल तर तो टाकावा लागतो. तर हे दिलेलं उदाहरण विसर्ग संधीचं आहे आणि तुम्हाला हे माहीत सुद्धा असेल कारण तुम्ही इतिहासामध्ये चतुसूत्रीचा अभ्यास केलेला आहे. तर यामध्ये तुम्ही जेव्हा हे शब्द जोडता तेव्हा शब्द काय जोडते, चतुसूत्री. मग यामध्ये बघा विसर्ग नव्हता पण जोडीमध्ये काय आला. ठीक आहे. मग दोन सिच्युएशन आहे. जर विसर्ग जर विग्रहामध्ये असेल तर तो जोडीमधून काढावा लागतो आणि जर विग्रहामध्ये विसर्ग नसेल तर तो जोडीमध्ये आणावा लागतो. ठीक आहे. या तीनही प्रकाराची अशी ओव्हरऑल तुम्हाला सर्व माहिती लक्षात ठेवायची आहे संधीमध्ये. ठीक आहे. तर पुन्हा एकदा रिपीट करतो, पटपट समजून घ्या काय राहणार आहे. बघा संधी म्हणजे काय, तर संधीचा शब्दशः अर्थ होतो साधणे किंवा जोडणे. संधी म्हणजे काय, दोन पदे जोडून त्यापासून एक नवीन तिसरं पद तयार करणे याला म्हटलं आपण संधी. ठीक आहे. आदेश म्हणजे काय, तर आदेश म्हणजे एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येणे यालाच काय म्हटलं आपण, आदेश असं म्हटलं. संधीचे मुख्य प्रकार किती पडतात, तर संधीचे मुख्य प्रकार पडतात 3. त्यामध्ये पहिला प्रकार आहे स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी असे 3 प्रकार पडतात. ठीक आहे. संस्कृत भाषेमध्ये संधीचे प्रकार किती, 3 प्रकार. त्यामध्ये स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. आणि मराठी भाषेमध्ये संधीचे प्रकार किती, 2. त्यामध्ये पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. परंतु खास करून आपल्याला अभ्यासामध्ये वेटेज कोणत्या प्रकारच्या संधीला आहे, संस्कृतच्या संधीला. त्यामध्ये स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधीला. ठीक आहे. आणि मग आपण बघितला पहिला प्रकार तो म्हणजे स्वर संधी. स्वर संधी म्हणजे काय, जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सुद्धा स्वरच असेल तर त्याला म्हटलं आपण स्वर संधी. म्हणजे स्वरूप काय राहणार, स्वर प्लस स्वर. व्यंजन संधी म्हणजे काय, जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला म्हटलं आपण व्यंजन संधी. म्हणजे स्वरूप काय राहणार, व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन. स्वरूप काय राहणार, व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण एक तिसरा प्रकार बघितला तो म्हणजे कोणता, विसर्ग संधी. विसर्ग संधी म्हणजे काय, जर पहिल्या पदात शेवटी विसर्ग आला असेल आणि विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन आला असेल तर त्याला म्हणणार आपण विसर्ग संधी. म्हणजे स्वरूप काय राहणार, विसर्ग प्लस स्वर किंवा व्यंजन. ठीक आहे. एवढी सर्व माहिती लक्षात ठेवा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्वर संधीला स्टार्ट करूया. तर इथे